नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. कसं वाटतंय बघा बरं ही कॉम्बिनेशन. आणि ह्या साध्या प्लास्टिकच्या बांगड्या आहेत बरं का. पूर्ण इकडे ह्या हातात 6, इकडे या हातात 6, 50 रुपयाला मिळालेलं आहे. छान वाटतंय ना. तर तुम्हाला आता 1 मिनिट आलेच. सारखं हे कोणतरी येत असतं आणि मग सारखं उठावं लागतं, पण ठीक आहे, काही इलाज नाही त्याला. किती एडिट करायचं, वेळ नको तेवढा एडिटिंग करत बसायला. थोडं ॲडजस्ट करून घ्या बरं काय, प्लीज प्लीज प्लीज. तर तुम्हाला मी सांगते, आज खूप म्हणजे खूप महत्त्वाचं मला तुमच्याशी अगदी बोलायचं आहे. आणि खूपच अवघड आहे पुढचा काळ असं मला वाटतं काही वेळेला. काय आहे की अलीकडच्या काळामध्ये तरुण मुलं हे मला ना अशी भीती वाटते ह्या वेळेला. अशी काही असं गुळगुळलं ना की असं वाटतं मला रक्तच येणार आहे काय. म्हणून मी 100 वेळा अशी हात लावत असते आणि तुम्हाला वाटतं असं का नाकाला हात लावता. मला ते ना असं एक विशिष्ट हे झालं, जरा जरी काही गुळगुळलं ना की मी असं करून बघते आणि असं करते, रक्त आलंय का, रक्त आलंय का. भीती बसली आहे मला, भीती. इलाज नाही, होतं असं कधी कधी. तर वयोमानानुसार होतं, गोळ्या असतात, काहीतरी असतं, चलता है. स्ट्रेस असला की, उन्हात गेलं की, अति काम केलं की, खाली वाकून खूप काम केलं की, खूप जिने चढले की, उचलाउचली केली की भीती वाटते. ठीक आहे, चला. तर आता तुम्हाला छान मस्त व्यवस्थित, आज पाय खूप दुखायला लागलेत, गारठा आहे ना, त्यामुळे फरशीवर चालून, आणि एवढा पण गारठा नाही की चप्पल घालावी. तर असो. तर काय माहिती आहे का, अलीकडच्या काळामध्ये म्हणजे काल हा म्हणजे आज हा सकाळी प्रसंग घडला म्हणून आज मला ह्याच्याविषयी बोलावंसं वाटलं. नाही तर अलीकडच्या काळामध्ये या गोष्टी सातत्याने घडताना दिसत आहेत. जी तरुण मुलं खूप हुशार आहेत, टीनेजमध्ये आहेत, टीनेजमधली तरुण मुलं, ती तरुण मुलं आत्महत्या करताना दिसत आहेत. आणि हे खूप भयानक आहे हो. ही मुलं हुशार आहेत, चांगल्या घरातली आहेत, सगळं चांगलं आहे यांचं, पण तरीही ती मुलं म्हणजे का करतायत असं हे कळत नाही आहे. म्हणजे परवा आणखीन एक हिंदीतलं पण बघितलं, त्याचं पण कारण हेच आहे बहुतेक. मराठीमधलं सुद्धा आत्ता मी मराठीमधली एक म्हणजे पिक्चरमध्ये, सिरियलमध्ये काम करणारी अगदी छान नटी आहे ती. म्हणजे ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बिग बॉसमध्ये पण होती. तिचा मुलगा 57व्या मजल्यावरून त्यानं उडी मारून स्वतःचा जीव संपवला. किती भयानक आहे नाही हे. किती त्या बाईसाठी तर किती प्रचंड भयानक आहे. तिनं सिंगल पेरेंट होऊन मुलं तिनं वाढवलेली आहेत आणि तिनं त्याच्यासाठी बऱ्याच वेळेला आपल्या करिअरमधनं ब्रेक घेतलेला आहे मुलांच्यासाठी, आणि मुलांच्यासाठी ती वेळ देत होती. असं नाही आहे की सगळेच जण मुलांच्यासाठी वेळ देत नाही आहेत. करिअरिस्ट आया आहेत आणि त्या मुलांसाठी वेळ देऊ शकत नाहीत असं नाही आहे. पूर्वी कसं होतं माहिती आहे का, आपण असं काही झालं की म्हणतो आयांना लक्ष द्यायला नको, घरातल्यांना लक्ष द्यायला नको, आईवडील सगळे पैशाच्या मागं लागलेत, स्पर्धा, करिअर ह्या सगळ्याच्या मागं आहेत, घरामध्ये सगळं आहे, पैसा आहे, सगळी सुखसोयी आहेत, आणि त्यामुळे मुलांच्याकडे लक्ष नाही. आणि त्यात फॅमिली नाही घरामध्ये, दुसरी कोणी मोठी माणसं नाहीत घरात. तर मग त्यामुळे मुलं वाया जात आहेत आपण म्हणतो. आज प्रत्येक पालकाला हा प्रश्न पडतो. मुलं वयात यायला लागलेली आहेत, आणि तुम्हाला सांगते पहिल्यापेक्षा मुलं हल्ली खूप लवकर वयात येतात. अहो 8व्या 10व्या वर्षी ही वयात यायला लागतात मुलंसुद्धा आणि मुलीसुद्धा. त्याला कारण आहे हे प्रचंड सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती म्हणा, आसपास म्हणा, सगळ्या डोळ्याला ज्या दिसत आहेत
त्यात खाणं पिणं, यामुळे ती लवकर मोठी होत आहेत. त्यांना त्या ज्या सगळ्या भावना आहेत ना, त्या आतून फुलून येतात. ते त्यांचं वय नसतं, ते पेलत नाही त्यांना, पण भावना तर सगळ्या आतून होत असतात. नुसत्याच भावना असतात, मॅच्युरिटी नसते, अनुभव नसतो. तर त्यामुळे त्या मुलांना काय करावं कळत नाही. स्ट्रेस येतो, प्रेशर येतं ह्या सगळ्या गोष्टींचं. आणि नाही म्हटलं तरी हल्ली प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये, लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहेत. आणि आपण म्हणतो मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये गेले, मोबाईल देऊ नका, स्क्रीन टाईम कमी करा, स्क्रीन टाईम कमी करा, आपण असं म्हणतो. लक्ष ठेवा, अजिबात त्यांना टी व्ही दाखवू नका, अजिबात त्यांना मोबाईल देऊ नका. फक्त मोबाईल आणि टी व्ही म्हणजे सगळं नाही आहे. आपली मुलं बिघडायला, की आपली मुलं ही बाहेर शाळेमध्ये जातात. पूर्वी कसं होतं की इतर मित्रांच्यात मध्ये नॉर्मल खेळताना वगैरे असायची. आता तसं जरी नसलं तरी ती येताना आणि जाताना ज्या व्हेकलमधनं येतात, ट्रान्सपोर्ट सिस्टीम, गाडीतनं बस, त्यामध्ये त्यांचं सिनियर मुलांशी त्यांची गाठभेट होत असते, शाळेमध्ये गाठभेट होत असते. आणि काही वेळेला कसं असतं की वर्गातली सगळीच मुलं काही अशी असतात नाही, पण एखादा जरा बॉन्ड असतोच. मुलगा मुलगी जरा वयापेक्षा जास्त तिला ज्ञान असतं म्हणा, ती जरा आपण म्हणतो ना की जरा जास्तच आहे. ती आपण आगाऊ हा शब्द वापरतो, पण आगाऊ म्हणण्यापेक्षा तिची डेव्हलपमेंट जास्त झालेली असते सगळ्या दृष्टीने. आणि अशी एखादी जी असते ना, ती काही गोष्टी आपल्या घरातल्या, इकडच्या तिकडच्या, आणि सगळ्यांच्या अख्ख्या वर्गामध्ये फोन हातात असणार नाही असं नाही. एक 2-4 मुलांच्या हातात घरात फोन देत नाहीत, बाकी सगळ्यांच्या हातामध्ये फोन असतो. कारण की घरात मुळात 1, 2, 3 फोन प्रत्येकाचे असतात. किती तुम्ही लपवून ठेवणार, किती लपवून ठेवणार. त्यामुळे तेही शक्य नाही आहे मुलांना फोन न देणं. मुलांना फोन हा बऱ्याच वेळेला द्यावा लागतो, किंवा मुलं हे फोन घेतात. कोण नसलं तर घरात कोण आलं तर पटकन हातात फोन घेतला जातो. तुम्हाला सांगते, बऱ्याच वेळेला काय होतं, मुलं म्हणतात की आम्ही अभ्यासाचं बघतोय, आम्ही काहीतरी मोठी चांगली इन्फॉर्मेशन बघतो म्हणून सांगतात मुलं. आपणही म्हणतो ठीक आहे, चांगली इन्फॉर्मेशन आहे, 10च मिनटं बघ, 15च मिनटं बघ, जास्त नको. हो म्हणतं ते मुलगा असू दे मुलगी असू दे, ते असं करून सर्च करायला लागतं. चांगलं सर्च करता त्या मुलांच्या डोळ्यासमोर आपल्यालाही असं होतं, काहीतरी असं येऊन जातं, एखादा व्हिडिओ येतो, एखादं रील येतं, असं येऊन जातं की ते मूल, आपलंही असंच होतं ना, जे काही बघायचं होतं असतं ते राहतं बाजूला आणि तिसरंच काहीतरी बघत बसतो. साधी एखादी रेसिपी चॅनल बघत असतो आणि त्याच्यातनं आपण काहीतरी विचित्र रील्स, वेडवाकडं नाचणाऱ्या, आणि तेच बघत राहिलो तर आणि कुठं आपला तो मोबाईल आपल्याला नेतो, आपल्यालाही कळत नाही. तसंच त्या मुलांचं पण आहे. आपल्याला अक्कल आहे, आपल्याला डोकं आहे, आपल्याला अनुभव आहे, आपल्याला कळतं आहे या सगळ्या गोष्टी. आपण कुठेतरी स्वतःला सावरू शकतो, नको म्हणू शकतो की नको हे नको, नॉट इंटरेस्टेड म्हणू शकतो. मुलांचं तसं नाही आहे. मुलांचं कुतूहल आहे. त्यांना नवनवीन माहिती जर का डोळ्यासमोर आणून देत असेल तर ते कुतूहलाने बघितलं जातं. एकदा बघितलं जातं, 2दा बघितलं जातं, त्याच प्रकारची रील्स येत जातात, त्याच प्रकारची माहिती त्यांच्यासमोर येत जाते. त्यांना ती छान वाटायला लागते. काय आज थंडी वाजायला लागली, काय जोरात चाललाय वॉकिंगला, एवढं काय आज छत्री न्यायची गरज नाही आहे मला असं वाटतंय. तरी कुत्री मारायला छत्री घेऊन जाऊ शकताय. तर असू दे. तर कसं होतं की ह्या सगळ्या भानगडीमध्ये त्यांच्यासमोर अशा काही, म्हणजे हे सगळं जे सोशल मीडिया आहे ना, तो प्रचंड मोठा अभ्यास आहे. त्याच्या मागं माणसं मोठी अभ्यासू हुशार माणसं बसलेली आहेत तिथे. अल्गोरिदम त्याचं फार जबरदस्त आहे त्या मुलांना. आणि त्यांना आमच्यासारखी म्हातारी आणि ही असली माणसं नको आहेत. तुम्ही यूट्यूब चॅनल वगैरे इतर सुद्धा बघत असाल, आमच्यासारख्यांच्यापेक्षा जे तरुण आहेत, ज्यांचे सबस्क्रायबर तरुण आहेत, त्यांचे चॅनल जास्त चालतात. कारण ती एक मोठी इंडस्ट्री आहे. ती मोठी इंडस्ट्री आहे की ज्याच्यामध्ये तरुण मुलांना कळत नकळत टार्गेट केलं जातं, लहान मुलांना टार्गेट केलं जातं, पुढची पिढी टार्गेट केली जाते. आणि तशी लोक त्यांना पाहिजे. तर मला हे सांगायचं होतं की कळत नकळत आपण म्हणतो ना की मुलं बिघडतायत, किंवा आईवडिलांचा एक प्रश्न असतो काय,
मुलं आमचं ऐकत नाहीत, मुलं अभ्यास करत नाहीत, मुलं उलट उत्तरं देतात, दरवाजा बंद करून अभ्यास करत बसतात. म्हणजे आमच्याशी शेअरिंग केअरिंग काही करत नाहीत. मुलं सारखी चिडचिड करतात, रागावतात, उलट उत्तरं देतात. अशी बऱ्याच तक्रारी आणि अभ्यास करत नाहीत. कारण पालकांच्या डोक्यात एकच आहे की चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळवायचे, चांगले मार्क मिळाले की चांगली नोकरी मिळणार, नोकरी मिळाली की चांगला पैसा मिळणार, विषय संपला. पालकांच्याच डोक्यात या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे त्या पद्धतीने त्यांना तिथं क्लासला घातलं जातं. सगळ्या ठिकाणी जिथं फेम आणि नेम म्हणजे कीर्ती, पैसा, नाव होईल अशा गोष्टींच्याकडे मुलांना ढकललं जातं आणि त्यामधून मग नंतर म्हणत बसतात की आमचं मुलं ऐकत नाहीत. आमचं मुलं ऐकण्यापेक्षा तुम्ही मुलांचं काय ऐकता का, मुलांना वेळ देता का? मग आपण नॉर्मल म्हणतो तुम्ही मुलांना वेळ देत नाही, मुलांशी फ्रेंडसारखं बोललं पाहिजे, मुलांशी हितगुज केलं पाहिजे. मुलांना आवडतं का तुमच्याशी बोलायला? नाही आवडत. त्यांना त्यांच्याच वयाशी आवडतं. आपलं लहानपणीचं आठवा ना. आपल्याला आईवडिलांच्या सोबत आवडायचं, घरातल्यांच्या सोबत आवडायचं का मैत्रिणींच्या सोबत आवडायचं? सिम्पल आहे हो, तेच आहे ना. आपल्या वेळचा नियम वेगळा आणि आत्ताचा नियम वेगळा असं काही नाही आहे. समवयस्कामध्ये प्रत्येकजण रमत असतो. तसंच ही मुलंसुद्धा समवयस्कांमध्येच रमत असतात. त्यांना आपल्यामध्ये फारसा इंटरेस्ट नसतो. आपण फक्त त्यांचे केअरटेकर असतो आणि आपण त्यांना पोसायचं असतं. एवढंच आहे आजकाल. इमोशनल भावना बिवना हे सगळं तसं कमीच होत चाललेलं आहे सगळं. आणि त्यात पूर्वी कसं काही गोष्टी ज्या होत्या त्या आपण झगडून मिळवत होतो. झगडून म्हणजे आता एखादं साधी गोष्ट आहे. मला काहीतरी आता अगदी मी सिंपल गोष्ट सांगते की मला एखादं आता एक गाणं म्हणायचं आहे. अगदी सोपं. वो क्या है एक मंदिर है, हे गाणं मला सकाळपासून डोक्यात घुमायला लागलंय. मग मला ते पुढचं गाणं संपूर्ण बघायचंय. आठवे ना हो, काय करायचं म्हणजे शब्द आठवेनात, म्हणायचं तर आहे. तर मग मी काय करणार, लगेचच असं करणार, सर्च करणार, वो क्या है एक मंदिर है लिरिक्स. अर्ध्या सेकंदाच्या आज समोर लिरिक्स आले, ते गाणं पण आलं, सगळंच आलं. फक्त अर्धा सेकंदाचा वेळ लागला. अलीकडची ही टेक्नॉलॉजी आहे, काहीही तुम्हाला वेळ लागत नाही. तसंच आहे हो मुलांच्या समोर. तेच पूर्वीची गोष्ट असती तर मी 4 जणांना विचारलं असतं हे गाणं, मैत्रिणीला विचारलं असतं, अगं तुझ्या लक्षात आहे का गं, हे केलं असतं का. मग कुठंतरी एखाद्या आम्ही ह्याच्यात दुकानात गेलो असतो, तिथं ती गाण्यांची पुस्तकं मिळतात, लता मंगेशकरची गाणी वगैरे, ती बघितली असती. मग त्याच्यातनं ते गाणं हुडकून काढलं असतं आणि मग मिळालं असतं. पण आता नाही. आता क्षणात सगळं येतंय आणि क्षणात सगळं येतंय, त्यावेळेला भरपूर येते. तसंच मुलांचं सुद्धा झालेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना आपली आता गरज नाही आहे फारशी. मुलांना सगळ्या गोष्टी आईबापाच्या पेक्षाही जवळचं कोण असेल त्यांना तर मोबाईल आहे. कारण की मोबाईलमध्ये बऱ्याच साऱ्या एंटरटेनमेंटच्या गोष्टी आहेत, मनोरंजनाच्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण म्हणतो की त्यांना इन्फॉर्मेशनसाठी मोबाईल चांगला आहे, माहिती मिळण्यासाठी सोपं आहे, अभ्यासासाठी सोपं आहे. पण तसं नाही आहे. त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट नुसती होत नाही, एन्जॉयमेंटकडे लक्ष जास्त जातं. आणि तसंच अलीकडे मुलांचंही व्हायला लागलेलं आहे. त्यांना बऱ्याच साऱ्या गोष्टी ह्या इन्फॉर्मेशन, एन्जॉयमेंट, एंटरटेनमेंट अशा ह्या पद्धतीतनं मिळतात. आणि यामध्ये हळूहळू समजा ते मूल ह्याच्यावरती राहते, मग त्याला त्या पद्धतीचे सगळे कळत न कळत काही व्हिडिओज यायला लागतात, ते मूल बघायला लागतं. हळूहळू चॅट यायला लागतात त्याच्यात. कोणीतरी तुमच्याशी बोलायला लागतं किंवा मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणतो. आणि त्यांनी अभ्यास केलेला आहे की तुम्हाला कुठल्या प्रकारच्या व्यक्तीशी बोलायला आवडेल आणि त्या पद्धतीच्याच व्यक्ती तुम्हाला कॉल करतात, तुमच्याशी बोलायला बघतात. हे लहान मुलांच्या बाबतीत मी सांगते. लहान मुलांच्या बाबतीमध्ये हे घडतंय, टीनेजमध्ये हे घडतंय. ती मुलं बोलायला लागतात, त्यांना छान वाटायला लागतं. त्यातलीच एखादी तरुण मुलगी गोड आवाजामध्ये, अशा मादक आवाजामध्ये रोमॅन्टिक गोष्टी करायला लागली तर त्या मुलाला बरं वाटायला लागतं, छान वाटायला लागतं.
आणि तो चुकून सुद्धा कधी असं म्हणत नाही की आई आजकाल मी मोबाईलवरती मला हे बघायला छान वाटतं, मी बघतो. कुठलंही मूल सांगत नाही. ते हळूच चोरून कुठंतरी बाथरूममध्ये जाताना, इकडे जाताना ते मोबाईल घेऊन जातं चोरून कुठेतरी त्या व्यक्तीशी चॅट करायला लागतं किंवा बोलायला लागतं. ती व्यक्ती इतर इन्फॉर्मेशन त्यांना काही नको असते. फक्त गोड 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 बोलून त्या व्यक्तीला, आई वडील इतरांच्यापेक्षा आपण किती तुम्हाला जास्त तुमची आम्हाला काळजी आहे किंवा आम्ही तुम्हाला वेळ देतोय. आजकाल असं आहे ना, कोणी कुणाला वेळ देत नाही, तर आम्ही तुम्हाला वेळ देतोय असं हे त्यातनं भासवलं जातं. त्या फोनमधनं त्यांना फोन येतात. मी हे कशावरून निघालं की अलीकडे या मुलांचं जे असं वरनं उडी मार, हे मार, ते मार असं जे चालू आहे किंवा काहीतरी खातात आणि स्वतःच्या जीवाचा अंत करून घेतात, तर त्या बाबतीमधनं हे माझं बोलणं मी तुमच्याशी बोलतीये, गप्पा मारते, चर्चा करते. त्यांना कुठं ना कुठंतरी असे फोन यायला लागतात. त्यांना बरं वाटायला लागतं. समोरच्या आपल्याला सुद्धा कोणतरी म्हणलं वा वा छान, छान, आपल्याला मस्त वाटतं, बरं वाटतं की नाही. समोरची व्यक्ती त्यांना म्हणायला लागते की किती छान आहे सगळं. ती व्यक्ती त्या व्यक्तीबरोबर बोलायला लागते. काही काळ असंच बोलता बोलता त्यांना कसं बोलायचं माहिती आहे, कारण की समोरची व्यक्ती प्रोफेशनल आहे. त्या व्यक्तीला माहिती आहे या लहान मुलाकडनं त्यांना काय पैसे नको आहेत, काय नको आहेत, पण त्यांना त्या मुलाला हॅक करायचं आहे त्याचं डोकं. आणि मग त्यामुळे त्या मुलाला किंवा मुलीला, जे कोण असेल, त्याला सांगितलं जातं की ठीक आहे. आणि मग बोलता 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 हावभाव करत 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 गाडी सगळी तिकडं नेली जाते. माझं हे तुला बघायला आवडेल का असं विचारलं जातं. आणि तेच म्हणताना त्या मुलालाही त्या गोष्टी करायला लावल्या जातात. घाबरत का होईल झालं. आणि मग तो व्हिडिओ क्षणात व्हायरल करण्याची भीती घालून पैसे तरी त्यांच्याकडनं मागणी केली जाते किंवा इतर काहीतरी अशा गोष्टी होतात. मुलांच्याकडे असून किती काय असणार. सुरुवातीला त्यांना थोडक्या पैशाची मागणी केली जाते. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा सातत्याने हे सुरू होतं की हे व्हायरल केलं जाईल, समाजात बदनामी होईल, तुमच्या आईवडिलांना कळवलं जाईल, तुमच्या सगळ्या, हे बघा तुमची सगळी कॉन्टॅक्ट लिस्ट आमच्याकडे आहे, तुमच्या नातेवाईकांचे नंबर आहेत, हे आहेत, कारण सगळ्यांच्याकडे असतं हल्ली. तर तशी भीती घातली जाते. आणि मग अशा वेळेला त्या मुलाला, त्या मुलीला, टीनेजमधल्या मुलीला असं लक्षात येत नाही की आपण आईवडिलांना सरेंडर करावं, माफी मागावी, मी हे सगळं चुकून केलेलं आहे आणि मला यातनं बाहेर काढा. नाही, ते वय नाही, एवढं मोठं एकदम अंगावर आलेलं त्याला पेलवत नाही, खोटंही बोलवत नाही. आणि ह्या सगळ्यातनं स्वतःला संपवणं हा एकच मार्ग त्या वयातल्या मुलगा किंवा मुलगीकडनं केलं जातं. आपण पूर्वी म्हणत होतो मुलींच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला या गोष्टी अशा केल्या जातात. त्या मुलींना ओढलं जातं जाळ्यामध्ये, त्यांचे व्हिडिओज काढले जातात. तुम्हाला एक सांगू का, आता ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामसुद्धा करायची गरज नाही. एखाद्या आता फोटो कुठला तरी एवढासा, सगळ्या ठिकाणी रील्स असतात, सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्तीचे फोटो असतात. आणि एखादा छोटा फोटो जरी कोणीतरी टाकला म्हणजे त्या फोटोचं सुद्धा आजकाल नवीन टेक्नॉलॉजी निघालेली आहे. आपण बघतो ना कितीतरी सेलिब्रिटीजचे किती घाणेरडे फोटो आणि किती घाणेरडे व्हिडिओज पडलेले असतात. ते केवळ ते नवीन टेक्नॉलॉजीनी केलेलं आहे हो सगळं. फक्त एवढूसा कुठला तरी चेहरा कुठंतरी सापडलेला सोशल मीडियावर वापरून धमकी देण्यासाठी त्याचा उपयोग करायचा. हे मी तुम्हाला मुद्दाम सांगते. हे कुणाच्याही बाबतीत घडू शकतं, तुमच्या घरच्यांच्या बाबतीत घडू शकतं, तुमच्या घरातल्या पुढच्या पिढीच्या बाबतीत होऊ शकतं, लहान मुलांच्या बाबतीत होऊ शकतं. जसं मुलं आणि मग ही मुलं त्या गोष्टीला घाबरतात आणि हे असं वेडवाकडं पाऊल उचलतात. त्यांना सोपं वाटतं स्वतःला संपवणं, आईवडिलांना सांगणं, त्यांच्याकडनं ओरडून घेणं, ही सगळी भीती वाटते त्यांना. नको, त्याच्यापेक्षा जाऊ दे, माझा मी केलेला उद्योग आहे, त्याचं माझं मी भुगतो असं वाटतं त्या व्यक्तीला, त्या मुलाला. आणि ते असा काहीतरी निर्णय घेतात, कुठून तरी उडी मारायची, काहीतरी करायचं, काहीतरी खायचं असं. अलीकडे तरुण टीनेजमधल्या मुलींचं होणारं हे
असं व्हायला लागले. त्यांना असं जाळ्या तोडलं जातं. बरं, ह्याच्यासाठी हे जाळ्या तोडण्यासाठी त्यांनी घराच्या बाहेर जायची गरज नाही. आपण म्हणतो ना, बाई काय काय व्यसन लागतात, दारू, सिगरेट, ड्रग्ज, याव त्यो, किंवा कुठेतरी मुलगी प्रेमात पडेल, असो तसो. ह्या सगळ्या गोष्टीतनं आता बाहेर आहे, याच्या पलीकडचं आहे आता हे. या सगळ्या गोष्टी करायची गरजच नाही आता या स्कॅन्डल करणाऱ्या लोकांना. घरी बसून हे असले उद्योग करतात आणि त्याला ही मुलं बळी पडतात. त्यामुळे मी तुम्हाला एक म्हणेन, आई वडिलांनी आता ओरडण्यापेक्षा लहानपणापासून शाळेमध्ये सुद्धा हेच शिकवलं पाहिजे. शाळेमध्ये सुद्धा इतर सगळे जे लेक्चर्स ठेवले जातात त्याचबरोबर आणि हे एक लेक्चर ठेवलं जायला पाहिजे की समजा तुमच्या बाबतीत असं काहीतरी होत असेल, तुम्हाला असं फक्त एक प्रेम म्हणजे सगळं नव्हे, कोणीतरी प्रेमाच्या जाळ्या तोडतंय आणि हे वेळेत सांगा घरी, हे असलं हे शिकवणं मुलींना किंवा मुलांना म्हणजे सगळं नाही. आता हे नवीन शिकवायला पाहिजे. याच्यासाठी लेक्चर ठेवायला पाहिजे प्रत्येक शाळेंमध्ये. 7वीच्या वर्गामध्ये हे लेक्चर ठेवलंच पाहिजे, 7वी-8वीच्या वर्गात, की कदाचित अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात पुढे मागे होऊ शकतात, आत्ता सुद्धा होऊ शकतात. आणि असं झालं तर आईवडिलांना गाठ सांगा. आईवडिलांनी काही ओरडले, मारले तरी ते सगळं सहन करा, पण असा वेडावाकडा निर्णय घेऊ नका की ज्यानं तुम्ही तुमचं आयुष्य संपवून टाकता. असा निर्णय घेऊ नका. आता हेच चालू आहे सगळीकडं. स्त्रिया पूर्वी बळी पडत होत्या या गोष्टीला, आता ह्याच्यापेक्षाही लहान मुलं, तरुण मुलं यांच्यावरती ह्या स्कॅम करणाऱ्यांचा फोकस आहे. कारण की लहान मुलांना काहीच कळत नाही. त्यामुळे त्या मुलांना आपण म्हणतो की काय करू, माझी मुलं अभ्यास करत नाहीत, माझा ऐकत नाही. अहो, याच्या पलीकडेही मुलांशी काहीतरी तुम्ही आता बोलण्याची गरज आहे. माझी मुलं अभ्यास करत नाहीत, अभ्यासाकडे लक्ष नाही, ही तक्रार आता नका करू. याच्यापेक्षा मुलांची टेन्शन्स बाहेरच्या जगामध्ये फार वेगळी आहेत. आपल्याला माहीत नाही आहेत ती, आपण त्यातनं गेलेलोच नाही आहे. एकतर आपल्याकडे आसपास माणसं होती, पुन्हा आपल्याकडे फोन नव्हते, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे घरात माणसं होती. आता घरातही माणसं नाहीत, आसपासही माणसं नाहीत. सगळी काय म्हणतात ते तुरुंगासारखी असलेली मोठी मोठी घरं, प्रचंड पैसा आणि प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल, आणि तो मोबाईल सगळ्यात मोठा शत्रू आहे तो. आणि आपण म्हणतो नाही आम्ही स्क्रीन टाईम देत नाही, आम्ही फक्त 10च मिनटं वापरायला देतो. अहो, त्याच्यापेक्षाही बरंच काहीतरी त्याच्यावर आहे आता. आणि आपलं मूल बळी पडतंय का हे बघितलं पाहिजे. आणि याच्यासाठी प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की जेव्हा तुम्ही मोबाईल हातात घेता त्यावेळेला कदाचित कोणीतरी तुमच्याशी गोड गोड बोलून तुम्हाला फाशी पाडेल आणि असं काहीतरी वेडवाकडं करायला लावेल, तेव्हा ते करू नका. आणि केलं असलं तर घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी. समजा एखाद्या मुलानं सांगितलं किंवा मुलीनं सांगितलं असं एक फोटो व्हायरल झालेला आहे किंवा असं व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, मी नाही आहे, हे जर का त्या मुलीने किंवा मुलानं सांगितलं, धाडसानं नाहीच सांगणार, अजूनही एवढं धाडस नाही आहे, पण समजा त्यातल्या एखाद्याने सांगितलं तर विश्वास ठेवा. ते केलंच असेल असं समजून त्या व्यक्तीला त्रास देऊ नका किंवा आपल्या मुलाला दोषी धरू नका. कारण ह्या नवीन प्रकारचे हे सगळे आता प्रकरणं आहेत की जी समोर यायला लागलेली आहेत. त्यामुळे असं काही झालं तर सरळ तुम्ही कायदेशीररित्या पोलिसांच्याकडे जाऊ शकता, तिथे जाऊन हे सगळं बघू शकता. आणि एक लक्षात घ्या, इज्जत 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 म्हणून जे काही घाबरता त्याच्यापेक्षा सुद्धा अहो ह्या गोष्टी कोणीही जर का आपलं मूल सांगत असेल मी हे नाही आहे, मी माझा फोटो आहे पण मी हे नाही आहे, असं जर का सांगितलं असेल मूल, तर त्या मुलावर त्या आपल्या लेकरावर विश्वास ठेवा. आपलं लेकरू हे प्रथम जपा. असं 57व्या वर्ष ह्याच्यावरनं उडी मारायची बिल्डिंगवरून, काय झालं असेल त्या माऊलीचं मला सांगा. आपण काय म्हणतो, आई वडील पैशाच्या मागं आहेत, आई वडील पैशाच्या मागं आहेत, त्यांचं लक्षच नाही आहे मुलांच्याकडे. असं नाही आहे, जगच बदललेलं आहे बाहेरचं. आणि तुम्ही मुलांना किती दिवस घरात असे ओढून ओढून ठेवणार? त्यांच्या हातामध्ये मोबाईल द्यायलाच लागतील.
ते जेव्हा कॉलेजला जातील तेव्हा त्यांच्या हातात तर मोबाईल पडणारच आहे. त्यावेळेला काय करणार तुम्ही? आपण कितीतरी बघतो मेडिकल इंजिनिअरिंगची मुलं असं काहीतरी करून बसतात. चांगल्या ठिकाणी असणारी, शिक्षण घेणारी, चांगल्या पोस्टवर असणारी सुद्धा अशी काही करून बसतात. त्यावेळेला लक्षात ठेवा की याच्या मागचं काहीतरी खूप मोठं भयानक आता सगळं जगामध्ये चालू आहे. आणि त्याला आपली पुढची पिढी, पुढची पिढी, आपली नातवंड त्याला बळी पडणार आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या नातवंडांना त्या जगात जगायचं आहे. तर आता फक्त मोठे होताना किंवा वयात येताना मुलांना आणि मुलींना काय करावे हे सगळं शिकवण्यापेक्षा हे शिकवायलाच पाहिजे. पण हे सगळं त्यांना ऑलरेडी माहीत आहे. 8व्या 9व्या 10व्या वर्षीच त्यांना हे सगळं माहिती आहे. त्यांना जाणवतं आहे सगळं. आपल्यापेक्षा त्यांना माहिती जास्त आहे बऱ्याच गोष्टीतली. त्यांना जगामध्ये काय काय कसं कसं घडू शकतं आणि कुठल्या परिस्थितीत तुम्हाला जगायचं आहे हे शिकवा. आणि असं काही झालं तर आईवडिलांनी स्वतः घाबरून घरमगळीतून आता आमच्या नातेवाईकामध्ये हे व्हिडिओ गेला तर काय करायचो असं म्हणण्यापेक्षा, हे बघा ह्या गोष्टी आता सगळीकडे होणार आहे. वेडेवाकडे कुणाचेही फोटो कुठंही लावले जाणार आहेत. कारण की तुम्हाला सांगते रील्स ही प्रत्येक घरातली व्यक्ती करते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर आहेत. आणि एकदा एखाद्या आपल्या साध्या मोबाईलमधले जे असतात ना, आपण फोटो डिलीट करतो ते फोटो डिलीट होत नाही. व्हॉट्सअपचे मेसेजेस डिलीट करतो ते होत नाही. ते असतात वरती अंतराळात, म्हणजे नेटमध्ये असतातच, काही जात नाही. तसंच नेटवर एकदा पडलेला फोटो तुम्हाला काय वाटतं नाही मी माझ्या ह्याच्यावर सगळं डिलीट केलं आहे, पुढं ह्याच्यात पण आतमध्ये जाऊन सुद्धा सगळं डिलीट केलं आहे, आता माझं काही नाही, असं नाही. एकदा नेटवरती गेलेला फोटो तुम्ही कुठून पाहिजे तिथून डिलीट करा. तो त्या अंतराळात आहेच, कुठंच जात नाही. रिट्राईव्ह करता येतो, परत काढता येतो. तुम्ही फक्त तुमच्या डिव्हाइसवर डिलीट केलेलं असतं, तुमच्या अकाउंटवर डिलीट केलेलं असतं, बाकी ते सगळं तिथेच असतं. त्यामुळे एकच मी तुम्हाला सांगेन, ह्या सगळ्या गोष्टी आपण नाही टाळू शकत. रील्स करणारे करणारच. इतक्या घाणेरड्या रील्स करतात ज्यांनी सगळं दाखवतात, ते घाबरत नाहीत जगाला. ती एक काल असं उघडं चगडं नुसतं एक काळं पुढं एक काहीतरी घातली होती, मागं एक फडकं घातली होती, सगळीकडनं उघडं टाकून हिंडत होती. ती म्हणली, ती उलट मीडियालाच म्हणली, नाही वो ना हवा आ रही थी इसीलिए मैंने पकड़ा था, क्यों कुछ हो गया क्या, मैं ऐसा ही नीचे आई थी, असं काहीतरी बोलली. तिची 4 वाक्य मलाही कळली नाहीत. ती तर काय बोलली तिला कळली की नाही कोणास ठाऊक. म्हणजे थोडक्यात हे सगळं ते सुद्धा करतात घाणेरडे प्रकार आणि ते घाबरत नाहीत. आणि न करणारी लोक सगळी मात्र घाबरून घट्ट होतात असं काही घडलं तर. म्हणजे इज्जत फक्त सगळ्यांना इतरांना आहे, त्यांना नाही आहे का इज्जत? थोडक्यात इज्जत या नावाखाली आपल्या मुलांवरचा विश्वास कमी करू नका. समजा त्यांच्या हातनं काही तसं झालं असेल, एखादा व्हिडिओ त्यांच्याकडनं म्हणजे त्यांनी काहीतरी दाखवलं असेल मोबाईलवरती समोरच्या व्यक्तीला आणि तसा मग व्हिडिओ लीक केला असेल, झाला असेल, तरीसुद्धा तुमच्या मुलांच्या पाठीशी राहायचं धाडस आईवडिलांना पाहिजे. म्हणजे मुलांनी चूक नाही केली तरीसुद्धा तुम्ही त्या मुलांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. आणि चूक केलेली असली तरीसुद्धा त्या मुलांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. कारण की पुढचं आयुष्य हे असलंच आहे. आपण गोल्डन इरामध्ये, सुवर्णयुगामध्ये जगलो. आपण सुवर्णयुगामध्ये आपलं हे जे आहे ना निरनिराळे, आपण वेगवेगळे, असं घाबरायचं नाही आजकालच्या जगामध्ये. असं झालं तर काय, तसं झालं तर काय, किती मोठे वेगळं काय चाललंय, आमच्या वेळेला किती छान होतं, असं अजिबात म्हणायचं नाही. सगळं छानच चाललेलं आहे, प्रगती ही होणारच. आपण बदललं पाहिजे, आपली विचारसरणी बदलली पाहिजे. आणि आईवडिलांनी फक्त जेवायला खायला घालायचं, निर्णय ट्युशन्स लावायच्या, ह्या क्लासला घालायचं, त्या क्लासला, जेवढं तुम्ही ह्या क्लासला त्या क्लासला राहणार तेवढं त्या मुलांना एक्सपोजर मिळालं, तेवढी मुलं मुली एकत्र येणार, तेवढ्या सगळ्या गोष्टी घडणारच. म्हणजे जेवढं एक्सपोजर जास्त, म्हणून काय तुम्ही घरात कोंडून ठेवणार आहे काय मुलांना? तेही नाही करू शकत तुम्ही, तेही नाही करू शकत. म्हणजे
मुलंही शाळेला जाणार, मुलं कॉलेजला जाणार, मुलं मुली दोन्हीही. त्यांच्या संपर्कात कोणी ना कोणीतरी येणार आणि त्यात हा बाबा आहेच की संपर्कात, कुठे नाही गेलं तरी विचार. आपलं कितीही न बोलणारं सज्जन, काय म्हणतात त्याला, अगदी खाली मान मुंडी घालून चालणारं आपलं घरातलं लेकरू हे मुंडी घालून बघत असेल तर मग ते काय सगळ्या जगात गेलंच आहे ते. म्हणजे त्याला म्हणजे काय त्याच्यात म्हणजे एवढं मोठं. म्हणजे आमचं मूल तसं नाही असं म्हणण्यापेक्षा, आमचं मूल तसं नाही, छे 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 हे शक्यच नाही असं म्हणण्यापेक्षा जे आहे ते आहे, पाठीशी राहा. मुलं मोठी होऊ द्यात, मुलांच्या पाठीशी राहा. काय झालं तर संरक्षण करण्यासाठी कायद्याने खूप गोष्टी दिलेल्या आहेत, तिथं जायला घाबरू नका. जे काय होईल ते होईल. चूक झाली असली तर 4 शिव्या खा, चूक झाली नसली तर पुढच्यांची चूक होऊ नये म्हणून तुमचा अनुभव उपयोगी पडेल. मी काय म्हणतेय तुमच्या लक्षात आलं की अलीकडच्या काळामध्ये या ज्या गोष्टी घडतायत त्यासाठी पालकांनी फक्त आमची मुलं आमच्याशी व्यक्त होत नाही आहेत, आमची मुलं आमच्याशी बोलत नाही आहेत, आमची मुलं अभ्यास करत नाहीत, आमची मुलं ऐकत नाहीत, आमची मुलं चिडचिड करतात, आमची मुलं रागराग करतात, ह्या तक्रारी करण्यापेक्षा मी असंही, आणि तुमची मुलं तुमच्याशी फ्रेंडली कधीच वागणार नाही, कारण तुम्ही कसे फ्रेंड होणार त्यांचे, कसे होणार फ्रेंड. तुम्ही तुमच्या मुलांशी जर का तशा फ्रेंडली गप्पा मारल्या तर त्यांना आवडणार नाही. त्यामुळे तुम्ही फ्रेंडही होऊ शकत नाही, फक्त त्यांचे मार्गदर्शक बनवू शकता चांगले. आणि कायम पाठीशी राहिलं पाहिजे आपण आपल्या मुलांच्या. चूक असू दे नसू दे दोन्ही वेळेला पाठीशी राहा. अहो काय चूक होईल त्यातनं बाहेर पडून पुन्हा आयुष्य चालू होईल. हे काय आहे, वरनं उडी मारायची जीवन संपवायचं, सगळं संपलं की हो तिथल्या तिथं. असे आपण मागेही बघितलंय ना, कितीतरी उदाहरणं बघितली आहेत. आई वडील घरी बाहेर कामाला यशस्वी, मुलं सुद्धा यशस्वी मेरिटमध्ये आलेली, आणि अचानक काहीतरी असं करून घेतात. मग आपण म्हणतो आई वडील लक्ष देत नाहीत. आई वडील असं नाही आहे. आई वडील लक्ष देत नाहीत म्हणण्यापेक्षा आता आई वडिलांनी थोडंसं आपण आई वडील कसं बनायचं हेही ठरवलं पाहिजे. आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की हे असं असं आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडू शकतात. स्वतः आईवडिलांच्या बाबतीत घडू शकतात या गोष्टी, मरेपर्यंत. म्हाताऱ्याच्या एखाद्या म्हातारा 60-70 वर्षाचा असेल त्याच्याही बाबतीत या गोष्टी घडू शकतात. त्याचंही अकाउंट खाली करवायला हे स्कॅमर्स जे असतात, फ्रॉड करणारे, ते कमी पडत नाहीत त्यांना. एखाद्या स्त्रीला तर आयुष्यभर त्रास होत असतो का, आयुष्यभर त्रास. स्त्री जन्माला आली की असतात, तसंच हल्ली मुलांना हा त्रास कधीही होऊ शकतो. मुलांना जागरूक करा, मुलांना विचारत राहा. असं कधी झालं तर घाबरू नकोस. जगात हे असंच असतं, काय बिंदास्त राहायचं, घाबरायचं नाही. काय झाला एखादा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून काय एवढं इज्जतीला महत्त्व देऊ नका. मी स्पष्ट सांगते तुम्हाला, इज्जत म्हणून स्वतःच्या मुलांचे जीव धोक्यात घालू नका. इज्जतीला महत्त्व आहेच, तो काय प्रश्न नाही, पण तुमच्या हातात आता काहीच राहिलं नाही. तुम्ही कितीही नीतिमत्तेने वागा, सोशल मीडियावरील कुणाचंही काहीही करू शकतात, कुठलेही व्हिडिओ कसेही टाकू शकतात. तुम्ही जे बोललेलं नाही ते बोललं म्हणू शकतात. तुम्ही ज्या पद्धतीने वागला नाही ते वागला म्हणू शकतात. काहीही होऊ शकतं. आजकाल सोशल मीडियावरचं हे निरनिराळ्या टेक्नॉलॉजी जे आहेत त्यामध्ये काहीसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आता घाबरायचं कमी करा. म्हणजे कशाला, इज्जतीला घाबरायचं कमी करा. अहो एकतर मुळात प्रत्येकाला आईबापाला 1 मूल 2 मूल, 1 मूल 2 मूल, आणि त्यातलं जर का त्यांनी असं करून घेतलं तर काय मग आपल्या जीवनाचं राहिलं. काय एवढं इज्जतीला घाबरून राहिलात, नातेवाईकांना घाबरून राहिलात. आणि यात काय झालं, अहो ती एक हिंदीतली खूप प्रचंड तिचे फॉलोअर्स आहेत. ती एक दोघं नवरा बायको आहेत, त्यांचंही पोरगं असंच की 18 वर्षाचं पोरगं असंच की, म्हणजे गाडीवर गेलं ते, पण ते रोज त्या मित्रांच्या बरोबर अवेळी जायचं अवेळी यायचं. कारण आई वडील नेहमीच आपल्या आपल्या कामात, आणि प्रचंड पैसा.
त्यांचं कारण त्यांनी डिक्लेअर केलं नाही. त्यांनी गाडीचा ॲक्सिडेंट म्हणून सांगितलं. मे बी काय दुसरं असेल किंवा नसेल सुद्धा माहीत नाही. पण 18 वर्षाचं पोरगं जेव्हा अवेळी बाहेर जातं, बाहेर येतं, आणि आपण म्हणतो त्याचे मित्र माहीत पाहिजेत, काय पाहिजे. अहो कसं माहीत असणार तुम्हाला? आता बऱ्याच गोष्टी मुलं जे करतात घरात बसून सुद्धा, हा बाबा आहे सगळ्याला कारणीभूत. काहीच तुम्ही त्याला करू शकत नाही. या बाबाला काहीच करू शकत नाही. मुलांना द्यावाच लागणार ना. तो काय असं न देता तुम्ही घरात असं त्याला मुलांना कोंडून ठेवणार का ह्याला कोंडून ठेवणार? ते करूच शकत नाही. त्यामुळे स्वतः आईवडिलांनो तुम्ही धाडसी व्हा, पालकांनो धाडसी व्हा. नुसतं माझं मूल छान अभ्यास केलं पाहिजे, चांगले मार्क पडले पाहिजेत, चांगल्या ट्युशनला घालीन, चांगल्या शिकवणीला घालीन, आणि त्यांनी सगळं केलं पाहिजे. डान्सही केला पाहिजे, येऊही केलं पाहिजे, त्याहूही केलं पाहिजे, सगळं त्यांनी केलं पाहिजे. ऑलराऊंडर असलं पाहिजे. आणि एवढं करून बेस्ट पगाराची नोकरी मिळाली पाहिजे. आणि बेस्ट पगाराची नोकरी मिळवून भरपूर पैसा मिळवला पाहिजे. एवढं एकच झालं आहे प्रत्येक पालकाचं. बरोबर आहे का हे? मला तर नाही वाटत, अजिबात नाही वाटत. अहो शेवटी आत्ता ह्या वयाच्या 60ला आल्यावर तुमच्या लक्षात येतं घरात गाडी असून बाहेर हिंडायला जावंसं वाटत नाही. ट्रॅफिक एवढं झालेलं आहे. सगळं खाणं पिणं असून खायला होत नाही, पचत नाही. वेळ भरपूर आहे पण तो कसा घालवावा कळत नाही, कारण की आपली रिटायरमेंट झालेली असते. आपण इकडे तिकडे सगळ्यांच्या बरोबर हिंडत फिरत असतो. ते नातेवाईक सगळे म्हातारे झालेले असतात. या बरेच काय 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 उद्योग झालेले असतात. या की या. छान आहे की गाऊन बेस्ट आहे. गाऊन बेस्ट आहे. आहे तेवढीच आहे. त्या पिशवीत घालून ठेवले तर सगळी. तर असं हे सगळं प्रकरण आहे. तर आता हे बघा असं बोलता बोलता आमचे लिंक तोडणारे येत असतात. या चेहरा दाखवा. मग काय आहे बघा, जसं आहे तसं आपण सुंदर आहोत की नाही. अहो अन्नपूर्णा माता आहे तुम्ही, गप्प बसा. मग अन्नपूर्णा माता असणं सोपं आहे काय? मग पुण्याई गोळा करायला लागलाय. मग अहो पुण्याई आहे ती साठायला लागली वरती. ती काय बँक बॅलन्स आहे वय रोज मिळायला. तर असं आहे हे सगळं. बदललेला आहे जमाना, जग बदललं, आपणही बदलायला पाहिजे. पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाही. तर आपण पालकसुद्धा पूर्वीसारखंच घेऊन कसं बसून चालणार? बघा, विचार करा. आपली मुलं आपल्याला प्रिय आहेत. आपण सगळं कमावलंय, सगळं आहे. कशाला पाहिजेत तुमच्या चुकीच्या महत्वाकांक्षा पालकांनो? आणि मुलांना मोठं करण्याच्या नादामध्ये मुलं गमावून बसू नका. मला आज तुम्हाला सांगते, ते इतकं वाईट वाटलं ना तुम्हाला, खूप वाईट वाटलं मला तिचं. कारण तिला मी बिग बॉसमध्ये पण बघितलं होतं. सिंगल मदर, बऱ्याच पिक्चरमध्ये पण होती आहे ती. आणि एवढं धाडसानं वागवलेलं, एवढं सुंदर पोरगं असं जावं, काय त्या आईच्या जीवाला वाटलं असेल सांगा मला. सगळीकडे हेच हल्ली चाललेलं आहे. बाहेर पडत नाही ना सगळ्या गोष्टी, काय करणार काय. पण चाललंय मात्र असंच काही ना काहीतरी. ह्या बाबामुळं सगळ्यांचं जीवन धोक्यात आहे आता. आणि ह्याच्याही पुढं खूप सारं. ह्याला आपण टाळू शकत नाही. पूर्वी 2G होतं, मग 3G झालं, मग 4G झालं, 5G झालं, आता 7G पण होईल. बघा काय काय होणार आहे. पण ह्याच्याबरोबरच आपल्याला जावं लागणार.